शाळा सुंदर सुंदर। विद्यार्थी मित्रमैत्रिणी त्यांना उपस्थित असणारे मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी समृद्धी पवार व आराधना घुले तुमचे सहर्ष स्वागत करतो। या येथे आज सुखदुःखाचे संमेलन भरले, दुःखाने सुखाला चांगले धारेवर धरले। आज आपल्या शाळेतील इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देत आहोत। हा दिवस म्हणजे सुखदुःखाचा अविस्मरणीय असा दिवस आहे, कारण हे आमचे भाऊ बहीण पुढील शिक्षणासाठी आपल्या शाळेतून जात आहेत। यांचा आनंद तर आहेतच, पण आपल्या सहवासातून दूर जात आहेत। याचेही अगोदर या शाळेत आल्यानंतर खूप दुःख वाटायचं, पण आता ही शाळा सोडून जातानाही खूप दुःख वाटतंय, कारण या शाळेने मला खूप मोठे नाव कमवून दिले आहे। माझा राज्यात 2 वेळा नंबर आला आहे। या शाळेतील शिक्षक आणि या शाळेमुळे माझ्या जिल्ह्यात आणि तालुक्यात देखील नंबर आला आहे। ट्रॉफ्या व अनेक बक्षिसे मला या शाळेने मिळवून दिली आहेत। काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला। निरोप आपला घ्यावा लागेल वाटले नाही मला। या शाळेने आम्हाला आतापर्यंत खूप ज्ञान दिले। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला व आमचा छंद आवड या शाळेतील सर्व शिक्षकांनी जोपासला, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे। विविध स्पर्धांना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे। शाळेतील दिवस बनले स्मरणच्या पुस्तकातील पाने। काही वर्षापूर्वी माझ्या शाळेत आगमन झाले। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदरसे एक मडकं घडवितो, त्याचप्रमाणे शाळेतील प्रत्येक शिक्षक आम्हाला घडवतात। त्यांनी आम्हाला चांगली सवय लावली। निरोपाचा क्षण जणू हळव्या फुलांचा, आठवणीची गर्दी जणू क्षण हा विरहाचा। असावी उडत्या पाखरांना परतीची तमा असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी। तुम्हा सर्वांना धन्यवाद। जर आमच्याकडून कळत नकळत चुका झाल्या असतील तर माफ। महसुलीत अंधार दाटल्यासारखं वाटतंय, भूतकाळातील आमच्या आठवणींना पाझर फुटल्यासारखं वाटतंय। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्याच ज्ञानाचे मंदिर आहे। येथील शिक्षकांनी आम्हाला ज्ञान देण्याचेच कार्य नाही, तर आमच्या सर्वांगीण कलागुणांचे सर्वांगण सुंदर बनवण्याचे कार्यही केले। काही वर्षांपूर्वी या शाळेच्या वटवृक्षाखाली विसरलेला एक पक्षी आज तुमच्या समोर उभा आहे निरोप देण्यासाठी। वाटले नाही मला निरोप आपला घ्यावा लागेल। पंखात असलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल। विद्यार्थ्यांनी आपल्याला खूप प्रेम दिले आहे, त्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सोडून जावे लागते। ह्या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला नवनवीन उपक्रमात व कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी सांगितले। मी या शाळेत वाढलो, खेळलो। आज इयत्ता 7वीचा निरोप समारंभ, हे सगळे इथे उपस्थित आहेत, त्यांचेही खूप आभार। आनंद पण होतो की मी दुसऱ्या शाळेत जात आहे। 1ली पासून 7वी पर्यंत येताना आनंद होत होता। जसं शिकत जाईल तसं ज्ञान वाढत होते। आज आम्ही या शाळेतून जातो, खरं आम्हाला ह्या दुःख बी वाटतंय। आम्हाला तरीपण शिकवणारे शिक्षक आजच्यापासून तुम्हाला भेटायचा वेळ मिळेल किंवा नाही आमच्या मनात राहतं एवढं बोलून मी माझं शब्द इयत्ता 1लीत केदारलिंगे मॅडमनी चांगले मार्गदर्शन केले व 2रीत नवले सरांनीही चांगले मार्गदर्शन केले। 3रीमध्ये रुही मॅडम होत्या। रुही मॅडमनीही 3री व 4थीत चांगले मार्गदर्शन केले। 5वीमध्ये आम्हाला नवले सर शिकवले होते। नवले सरांनी खूप छान शिकवले। इयत्ता 6वीत आतर सर शिकवले होते। आतर सरांनी सुद्धा सामान्य ज्ञान, भूगोल या विषयात चांगले तसे शिकवले। इयत्ता 7वीत मॅडम ही खूप छान मार्गदर्शन करत आहे, त्यांचे खूप आभार।
मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. त्या आज मला आनंदी होते व दुःखही होते. ते आम्हाला सोडून जाते आणि ते पुढच्या वर्गात ही शिकायला जात आहेत म्हणून मला आनंदी व दुःखही होते. त्यांनी राज्यस्तरीय इयत्ता 7वी मधून पुढील शिक्षणासाठी 8वी मध्ये जाणार आहात आणि पुढचं जे शिक्षण आहे तुमचं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या जीवनाला कलाटणी देणारं शिक्षण पुढील तुम्हाला असणार आहे. या शाळेनं जे दिलेले संस्कार आहेत, या शाळेमध्ये तुम्हाला मिळालेली जी शिस्त आहे ही शिस्त तुम्हाला पुढील आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहे. या ठिकाणी मी सर्वप्रथम या शाळेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी फुलेचे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला. आज उंच भरारीवरचीवर ही असणारी शाळा येते. आता आमची असणारी लहान प्रत्येक मुलाच्या मध्ये की बाबा या विद्यार्थ्यामध्ये असणारं काय कलागुणाला असणारं गुणवत्तेमध्ये मानसिकतेमध्ये याला काहीतरी घडवण्याबद्दल याच्यामध्ये काय गुण आहेत हे खरंच आई वडील त्याचे जरी गुरु असले तर आई वडिलांनंतर शिक्षक हे त्या विद्यार्थ्यांचे गुरु असतात. आणि म्हणून म्हणतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव. जो बोलतो त्याची वाळू सुद्धा विकली जाते आणि जो बोलत नाही त्याचं गहू सुद्धा विकलं जात नाही. अशी सध्याची परिस्थिती आहे या जगात. त्यामुळं बोललं पाहिजे, सवरलं पाहिजे, शिकलं. तुम्हाला प्रत्येक शिक्षकांनी चांगलंच ज्ञान दिलेलं आहे. इथून जाताना तुम्ही चांगलंच ज्ञान घेऊन जा आणि पुढे चांगलं शिका आणि मोठे व्हा, शाळेचं नाव कमवा. मी इथं आले तेव्हा 7वी नंतर तुम्ही आता पुढच्या शाळेत जाल 8वी साठी. तर 1ली पासून 7वी पर्यंत तुम्हाला ज्या ज्या शिक्षकांनी जे चांगले शिकवलं, संस्कार शिकवले, त्या संस्काराची शिदोरी तुम्ही घेऊन पुढच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी जाणार आहात. विशेष म्हणजे शाळेमध्ये कोणतंही काम असू द्या, प्रत्येक कामामध्ये ही मुलं तत्पर आहेत. शाळेची एखादी वस्तू बिघडली, आणा मॅडम आम्ही दुरुस्त करतो. म्हणजे आम्हाला रागावतात आणि आम्ही कशाला काम करू अशी वृत्ती मात्र या मुलांमध्ये नाही. आणि बऱ्याचदा प्रसंगाच्या वेळी आपल्यातून ज्या भावना व्यक्त होतात त्या भावनेतूनच तुम्ही वाईट आहे का चांगला असं ठरवलं जातं. परंतु निश्चित तुम्ही 21 जण एवढे चांगले आहात. खूप हुशार आहेत. त्याने अभ्यासापेक्षा इतर जे कार्यक्रम हा विषय त्यांचा आवडीचा असतो. प्रत्येक शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर